शहरातील एक प्रतिष्ठित नागरिक व दुर्वांकुर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रणिल अण्णा पठाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा 10 जानेवारी रोजी धंदाई पॅलेस लॉन्स या आलिशान लॉन्सवर संपन्न झाला। प्रणिल अण्णा पठाडे यांनी अनेक वर्षापासून गुन्हेगारांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याचे काम हाती घेतले होते, परंतु आज यांच्याच वाढदिवशी शहरातील नामांकित गुन्हेगार मोठ्या संख्येने हजर होते, ज्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। ज्या गुन्हेगारांना बघून चांगले लोक नतमस्तक होतात, अशा प्रकारचे गुन्हेगार या कार्यक्रमाला दिसत होते। दुर्वांकुर प्रतिष्ठान हे नाव गुन्हेगारी जगतात भरकटलेल्या तरुणांना पुनर्वसन करण्यासाठी आजवर चर्चेत होते। त्याच दुर्वांकुर प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षांचा वाढदिवस आज गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला। यावरून शंका येते की ह्या दुर्वांकुर प्रतिष्ठानने नेमके गुन्हेगारांना सुधरवण्याचे काम हाती घेतले आहे की त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे। या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित झालेले धुळे येथून विकनाप्पा वराडे, मारुतीभाऊ फड, तसेच राजाभाऊ खैरे हे सर्व उपस्थित मान्यवर, तसेच शैक्षणिक सामाजिक नाशिक शहरातून, नाशिक शहराच्या बाहेरून, तसेच संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर येथे उपस्थित झाले। प्रणिल अण्णा पठाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मान्यवरांचे आभार, तसेच माझ्या स्वतःकडून प्रणिल अण्णा पठाडे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचे तसेच भरभराटीचे जावं व आई तुळजाभवानी यांना उदंड आयुष्य देवो